इंटरनॅशनल योगा डेच्या निमित्ताने अ, आपण झूम मीटिंग अरेंज केली आहे. आर्यवैश्य महासभा महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत आपण झूम मीटिंगद्वारे इंटरनॅशनल योगा डेच्या निमित्ताने 3 दिवसीय योगाभ्यास आज घेतो आहोत. ताईंनी माझं इंट्रोडक्शन तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मी ऍड करू इच्छिते की जवळपास आतापर्यंत साधारणतः 10,000 पेशंट्स वजन कमी करण्याचे मी बघितलेले आहेत आणि तेवढा अनुभव वजन कमी करण्याचा आणि फिटनेस क्षेत्रात मी मिळवलेला आहे. तर हे सांगण्याचा उद्देश असा आहे की 10,000 लोकांचे अनुभव जेव्हा आपण वेट लॉस करतो किंवा फिटनेस क्षेत्रात काम करतो तर हे खूप वेगवेगळे असतात आणि प्रत्येकाचं वजन वाढण्याचे कारण वेगवेगळं असतं. पण आयुर्वेदानुसार आहार आणि विहार जर हा समतोल असेल तर त्या महिलांचं वजन वाढत नाही. त्यामुळे ते पण अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. वासवी माता कन्यका परमेश्वरी रंगनाथ महाराज यांना मी वंदन करते आणि आजचं सेशन सुरू करते. योगा डे. योगा शब्दाचा अर्थ असा आहे की जुडणे म्हणजे जोडणे. पतंजली ऋषींनी जेव्हा पतंजली योगसूत्र लिहिली आणि त्याच्यामध्ये जेव्हा योगाभ्यासाचा आपलं सगळं वर्णन आलेलं आहे तर त्यात त्यांचा उद्देश असा होता की आपला जो आत्मा आहे जेव्हा आपलं मृत्यू होईल किंवा आपला जो जीवन काळ असेल त्यामध्ये परमात्म्यासोबत त्याचं जुडणं कसं ते करू शकतात आणि त्याचा अभ्यास प्रत्येक मानवाने कसा केला पाहिजे त्यासाठी पतंजली योगसूत्रांची निर्मिती झाली. आज योगासनं म्हणजे योग अभ्यास नव्हे. आपण आसन केलं की आपण योगा केला असं सहज म्हणतो. पण मैत्रिणींनो, हा खरा आध्यात्मिक प्रवास पतंजली ऋषींनी आपल्याला सांगितलेला आहे. म्हणजेच आपलं आरोग्य चांगलं आणि आपलं जे अष्टांग योग आहे, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या जीवनामध्ये यायला लागतात तेव्हा खरं आरोग्य आणि खरं आपल्याला परमात्मा प्राप्तीसाठीचा प्रवास सुरू झालेला असतो. तर मला असं वाटतं आपण ह्या ठिकाणी यम, नियम, आसन आणि प्राणायाम कमीत कमी ह्या 4 गोष्टींचा तरी विचार करूया. कारण आसन करण्याच्या आधी पण आपल्याला यम नियमाची खूप गरज असते. तरी मी व्हॉट्सअपच्या मेसेजमध्ये टाकलं होतं कमीत कमी 4 तास तरी आसन करण्याच्या आधी जेवण प्रत्येकाचं झालेलं असावं. त्याचा उद्देश हाच आहे की सकाळी लवकर उठून आपण उपाशीपोटी व्यायाम केला पाहिजे. पण आपल्याला सगळ्यांना मैत्रिणींना वेळेअभावी आपण संध्याकाळचा टाइम हा सिलेक्ट केला कारण त्याचा सगळ्यांना फायदा व्हावा. तर यम नियम ह्यासाठी सांगितलेले आहेत की आसन करताना तुमचं पोट हे हलकं असलं पाहिजे आणि यम नियमामध्ये तुमचं आचरण शुद्धी, मनःशुद्धी आणि आहार शुद्धी ह्या तिन्ही गोष्टींचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे. तर प्रत्येक स्त्रीने ती घरामध्ये एक मध्यवर्ती ठिकाणी असते तर तिने आहाराचा आणि बॅलन्स डाएटचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे असे मला वाटते. ज्या स्त्रीच्या हातात किचन असतं आणि ती जर चांगला आहार हा अगदी कुक करून सगळ्या फॅमिलीला देत असेल आणि तिला जर आरोग्याविषयी ज्ञान असेल तर त्या सर्व घराचं आरोग्य हे तिच्या हातात असतं आणि ती चांगलं टिकवू शकते असे मला वाटते. त्यामुळे आहाराचे नियम पण आपण बोलणारच आहोत. पण थोडक्यात मी तुम्हाला सांगते की आसनांच्या आधी आहारही तितकाच महत्वाचा आहे. त्यानंतर काही नियम असतात. आपण सकाळी लवकर उठलं पाहिजे. आसन करायचंय म्हणजे रात्री तुमची झोप पण नक्कीच शांत असली पाहिजे. दिवसभराच्या रुटीनमध्ये तुमची जर रात्री झोप शांत नाही झाली तर तुम्ही सकाळी लवकर उठून आसन नक्कीच करू शकत नाही. आणि योगाभ्यास हा स्वअभ्यास आहे. स्वअभ्यास म्हणजे काय की आपण आपल्या शरीराचा अंतर आणि बाह्य दोन्ही पद्धतीने केलेला अभ्यास. आणि जेव्हा आपण समजून कुठलेही आसन करतो किंवा व्यायाम करतो तर आपलं आरोग्य हे अतिशय सुंदर आणि स्वच्छ होऊ शकतं असं मला वाटतं. आता आपल्यापैकी बऱ्याच महिला ह्या आसन आणि योगा अभ्यास करत असतील आणि काही महिलांना किंवा वेळेअभावी किंवा त्यांची आवड किंवा त्या अवेअरनेसमुळे पण त्या करत नसतील. तर आम्ही काय केलंय आजच्या आणि उद्याच्या अभ्यासामध्ये बेसिक गोष्टी
आसनांमध्ये घेण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे सगळेजण आमच्या सोबत आसन करू शकतात. पतंजली ऋषींनी आपल्याला जेव्हा योगसूत्र सांगितली, तेव्हा त्यांचा उद्देश होता प्रत्येकाला बिना औषधांचं आरोग्य मिळावं. आणि माझं आयुर्वेदाचं शिक्षण झालेलं आहे. आयुर्वेदामध्ये स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, आतुरस्य व्याधी परिमोक्षणा, म्हणजे स्वस्थ लोकांचं आरोग्य टिकवणं हा आयुर्वेदाचा पहिला उद्देश आहे. आणि जर आजार झाला तरच मेडिसिन घ्यावे. म्हणजेच आज आपण जे मेडिसिनवर आहोत बरेच जण, थायरॉइडसाठी असतील, शुगरसाठी असतील, हार्ट पेशंट असतील, बीपी आहे किंवा अनेक आपले जे काही रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचे प्रॉब्लेम्स आहेत महिलांचे, त्यासाठी आपले मेडिसिन चालू असतात. तर योगाभ्यास करताना ही मेडिसिन कशी कमी करता येतील आणि आपला आहार-विहार आणि आसनांचा ताळमेळ कसा बसवता येईल, हा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे. तर चला तर मैत्रिणींनो, आपण अगदी आनंदाने, प्रसन्न मनाने योगाभ्यासाला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण प्रार्थनेने योगाभ्यासाची सुरुवात करूया. सगळ्यांनी मांडी घालून बसायचं आहे. सुखासन अपेक्षित आहे. चिन्मुद्रा म्हणजेच आपले तळवे जे आहेत ते आकाशाकडे आणि अंगठा आणि तर्जनी जोडायची आहे. आणि डोळे बंद करा सगळेजण. दीर्घ श्वसन, लांब श्वास घ्या, लांब सोडा. 3 वेळेस श्वास सोडायचा आहे, श्वास घ्यायचा आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीना पतंजलि प्राञ्जलिरानतोऽस्मि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हलक्या हाताने आपले हात चोळायचे आहेत. डोळ्यावर हलक्या हाताने ठेवा आणि हळूहळू आपले डोळे तुम्ही उघडू शकतात. इंटरनॅशनल योगा डेचं या वर्षीचं मुख्य उद्दिष्ट आहे वन वर्ल्ड वन हेल्थ. म्हणजेच सगळ्यांचं आरोग्य हे एकाच दिशेला जर त्यांना प्राप्त करायचं आहे तर जावं लागणार आहे, म्हणजे योगाभ्यास करावा लागणार आहे. तर अतिशय सुंदर असं विचाराने आपण हा योगाभ्यास सुरू करतो आहोत. आणि तुमच्या माहितीसाठी आज आपल्या इंटरनॅशनल योगा डेच्या निमित्ताने करोडो लोकांनी पूर्ण जगामध्ये योगाची अभ्यासाची सुरुवात केली आहे. मैत्रिणींनो, आज आपण किती भाग्यवान, आपण भारत देशात आपला जन्म झाला आणि संस्कार रूपाने आपल्याला योग आणि आयुर्वेद सहज मिळालं. आपल्या आजीला पण आयुर्वेद कळायचा. आजीचा बटवा जो काही कन्सेप्ट होता तो तोच होता. म्हणजेच आपण आपली संस्कृती, आपलं भारतीय ज्ञान जर हे आपल्यामध्ये सहज आहे, फक्त त्याचा थोडा अभ्यास करायचा आहे. तर चला तर मैत्रिणींनो, आपण आजच्या योगाभ्यासाची सुरुवात करूया. सर्वांना मी विनंती करते की उभं राहायचे. कमरेवर हात ठेवायचे. सुरुवातीला आपण मानेचे व्यायाम करणार आहोत. मान खाली आणि वर, अप अँड डाऊन. 2 3 4
5 साइड, लेफ्ट साइड आणि राईट साइड. 1 2 3 4 5. आपण पूरक हालचाली म्हणजे व्यायामाच्या आधी आपल्याला जी एक वार्म होण्याची गरज असते बॉडीला, त्या हालचाली आपण आता सध्या करत आहोत. आपण जेव्हा हालचाली सुरुवात करतो तेव्हा मानेपासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंत सगळे जॉईंट आपले एकतर मोकळं करणं हे उद्देश असतो आणि बॉडी वॉर्म पण व्हायला पाहिजे. म्हणजे पुढच्या आसनांना आपण आपली बॉडी तयार करत असतो. नेक रोटेशन. हलकी मान सोडायची आहे. लेफ्ट साइड अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज दोन्हीही साइडला आपल्याला 3-3 वेळेस रोटेशन घ्यायचं आहे. ज्यांना मानेच्या स्पॉन्डिलोसिसचा त्रास आहे त्यांनी शक्यतो टाळलेलं चांगलं. चेंज. चेस्ट साठी हात आपल्या चेस्ट जवळ घ्यायचे. 1 2. जितकं मागे होईल तेवढं घ्यायचंय. ताई हे व्यवस्थित दिसतंय का सगळ्यांना? हो दिसतंय दिसतंय. 3 4 5 6 7 8 9 10. शोल्डर रोटेशन क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. आपले जे काही हात आहेत ते फोल्ड करायचे, शोल्डरवर ठेवायचे आणि त्याचं घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आणि सरळ दिशेने असे मूवमेंट झाली पाहिजे. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 आणि 5. ह्या ठिकाणी माझ्यासोबत जी एक्सरसाइज करते आहे तिचं नाव आहे शरयू यादव. ती माझी असिस्टंट आहे. तर आज मी तिला पण काही आसन करायला आपल्यासोबत घेतलेलं आहे. जेव्हा काही आसन स्थिती येईल तेव्हा ती आपल्याला आसन करून दाखवेल आणि मला इन्स्ट्रक्शन्स देता येतील. तुम्हाला चांगलं समजण्यासाठी आम्ही दोघेही करण्याचा प्रयत्न करतो आहोत. हात सरळ. आपला जो शोल्डर आहे तिथून रोटेट करायचंय. 1 2 3 4 5. रिव्हर्स किंवा अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. मूठ करायचे, बोट मोकळे करायचे. मूठ करायचे, बोट मोकळे करायचे. म्हणजे आपल्या ज्या काही हाताची बोटं आहेत त्यांचा पण आपल्याला व्यायाम करायचा आहे. शरीरामधल्या प्रत्येक जॉईंटचा, प्रत्येक मसल्सला आपल्याला स्टिम्युलेटही करायचं आहे आणि वॉर्म पण करायचं आहे. त्यामुळे फक्त मूठ काय करायची, दिसत नसेल तर हे असं पण तुम्ही बघू शकता. दिसतंय आता? चेंज. हात सरळ, मूठ करायचे आणि मुठी आपल्या ज्या आहेत त्या क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज 5 वेळेस रोटेट करायच्या. 1 2 3 4 5. रिव्हर्स. 1 2 3 4 5. चेंज. वेस्ट रोटेशन. आपला कमरेचा जो भाग आहे, स्पायनल कॉर्ड, लोअर ॲब्डोमेन, बॅक ह्याला मूवमेंट मिळावी म्हणून वेस्ट रोटेशन आपण वॉर्मअप मध्ये घेतो. 1
पूर्ण रोटेट झाली पाहिजे कंबर आपली. 2 3 4 5 6 7 8 9 10. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8 9. डेली रुटीन मध्ये हे वॉर्मअप तुम्ही नुसतं ऍड जरी केलं तरी त्याचा इतका प्रचंड फायदा होतो. स्पॉन्डिलोसिसची सुद्धा पेशंट वेस्ट रोटेशन इझिली करू शकतात. फक्त त्यांची स्पीड त्यांनी हळू करायची आहे आणि आपलं जे लोअर बॅक एक म्हणजे कंटिन्यू महिलांना उभं राहावं लागतं तर आपली स्पायनल कॉर्ड मध्ये स्टिफनेस येतो. मग स्टिफनेस मध्ये आपल्याला लोअर बॅक एक हे कंटिन्यू जाणवत राहतं. आणि आजकाल आपण जो स्वयंपाक करतो तो बसून न करता उभं राहून करतो. त्यामुळे ही एक्सरसाइज सगळ्या महिलांसाठी फार गरजेची आहे. चेंज. पाय वरती घ्यायचा आहे, हात ठेवून गुडघा हाताला लावण्याचा प्रयत्न करायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पण आता वरच्या जॉईंट पासून खालपर्यंत जातोय. तुमच्या सगळ्यांना लक्षात राहावं म्हणून आपण असा क्रम घेतलाय. थाईजचं रोटेशन साठी मी तुम्हाला एकदा करून दाखवते, तसं तुम्ही करू शकतात. 90 अँगल मध्ये थाय उचलायचा आपला, मांडी उचलायची आहे आणि अशी रोटेट करायची आणि परत खाली ठेवायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. लेग चेंज. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थोडं स्पीड जास्त होतीये का? समजते सगळ्यांना? समजतं सर्वांना. हो समजते. थोडं फोल्ड व्हायचंय. आपले जे गुडघे आहेत त्याच्यावर आपण हात ठेवतोय आणि थोडंसं खाली वाकतोय आणि ह्या नीचं रोटेट करतोय आपण. म्हणजे समोर होऊन पाय न उचलता फक्त आपल्याला रोटेट करायचंय. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. नी जॉईंटची मुवमेंट जर आपण सपोर्ट देऊन केली तर आपल्याला त्रास कमी होतो आणि पेन पण होत नाही. जे आर्थरायटिसचे पेशंट आहेत ते पण हे वर्कआउट करू शकतात. आता आपण अपोजिट डायरेक्शनला करतोय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात मागे. आता आपण अँकल रोटेशन करतोय. एकतर अप डाऊन करा लेग किंवा तुम्ही मूवमेंट करू शकता अँटी क्लॉकवाईज
टाचदुखी असेल, पायदुखी असेल, ह्या एक्सरसाइजनी खूप फरक पडतो. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Leg change 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Anti-clockwise 3 4 5 6 7 8 9 10. काही आपण 10 काउंट्स घेतोय, काही काउंट आपण 5 घेतोय. जे जास्त गरजेचे आहेत ते तुम्ही 10च करायला पाहिजे आणि जर वेळ असेल तर तुम्ही सर्व काउंट्स 10 करू शकता. ठीक आहे. हात वरती सरळ थोडं मागे आणि सर आपण दिसत नाही ऍक्च्युली. आता दिसतंय का ताई? हो, थँक्यू. ओके. हात वरती आणि आपले पाय हाताने टच करायचे आहेत. ठीक आहे. खाली हळूहळू खाली समोर झुकायचे समोर आणि आपले अंगठे धरण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. ज्यांना शक्य नाहीये त्यांनी कमीत कमी गुडघ्यापर्यंत जाण्याचा किंवा अँकल पर्यंत जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण हे आता 10 काउंट्स करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता आपण पुढच्या आसनाकडे जाण्याच्या आधी आपल्या बॉडीला आपण स्ट्रेच करणार आहोत. दोन्ही जे पाय आहेत ते आपल्या पंजावर आणायचे आणि एक हात वर करायचा आहे. 1 2 जितकं बॉडी स्ट्रेच करता येईल आपल्याला तेवढी स्ट्रेच करायची आहे. 3 4 5 6 7 ताई, या आसनामुळे काय 8 होतं? 9 10. आपण कंटिन्यू जे उभे राहतो ना तर त्यावेळेस आपल्या पेंढऱ्या ज्या असतात तिथला जो रक्तप्रवाह जो असतो तो व्यवस्थित होत नाही. म्हणजे आपली एक्सरसाइजची जी सवय असते त्याच्यामुळे तो रक्तप्रवाह वाढतो. पण जर तो कमी झाला तर आपल्या पेंढऱ्यांना थोडासा पेन असतो कंटिन्यू. आणि स्ट्रेच केल्याने काय होतं, आपल्या पेंढऱ्या पण मोकळ्या होतात आणि सगळ्यात महत्वाचं, आपण जे ग्रॅव्हिटीच्या दिशेने उभे आहोत तर आपण जेव्हा हे स्ट्रेच करतो तेव्हा ग्रॅव्हिटीच्या अपोजिट डायरेक्शननी स्पायनल कॉर्ड आपला काम करायला लागतो, स्ट्रेच होतो. म्हणजे सगळ्या नसा मोकळ्या होतात आणि ब्लड जे सर्क्युलेशन आहे स्पायनल कॉर्डचं ते पण वाढतं. आता आपण ताडासनाचा अभ्यास करणार आहोत. थोडं मागे हो ना. रविवार नाही आहे का? हात सरळ आकाशाकडे हात आपले तळहात वळवायचे आहेत. दोन्ही हात सरळ वरती आणि त्याला लॉक करायचे आपल्याला हातांना आणि जितकं शक्य आहे तितकं पंजावर आपल्याला उभं राहायचंय.
काउंट करते मी आता. परत एकदा आसन करूयात आपण हे. हात सरळ. वन, टू, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ताडासनामध्ये आपण 10 काउंट, 20 काउंट जर आपण आपलं शरीर थांबवण्याचा प्रयत्न केला, तर सगळ्या शरीराचं जे काही आपलं पेन आहे, ते आपण सहज सहन करू शकतो. कारण सगळीकडे ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि सगळ्यात महत्त्वाचं शरीराला एक बॅलन्स येतं. आता आपण पुढचं आसन वृक्षासन ह्याचा अभ्यास करणार आहोत. तर वृक्षासनाची पोझिशन मी तुम्हाला सांगते आणि माझी जी असिस्टंट आहे ती करतीये, ते पण तुम्ही बघायचं आहे. पहिले दंड स्थितीत या, सरळ उभे राहा. डावा पाय उजव्या पायाच्या मांडीवर ठेवण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला एका पायावर उभं राहणं थोडं कठीण असतं, पण ते ठेवण्याचा प्रयत्न करा. तिथे जमत नसेल गुडघ्याजवळ ठेवा. तिथेही जमत नसेल तर पेंढरीवरही ठेवू शकता. दोन्ही हात सरळ आणि हात असे जोडायचे आहेत आणि 10 काउंट होईपर्यंत आपल्याला त्या वृक्षासनाच्या पोझिशनमध्ये थांबायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हळूच आसन सोडायचं आहे. पाय हळूहळू खाली घ्या. तसाच सेम अभ्यास आपल्याला दुसऱ्या पायाने करायचा आहे. पायाला एक आधी काय करायचं, एका पायावर उभं राहण्यासाठी आधी आपला जो पाय खाली आहे, तो मजबूत खाली ठेवण्याचा प्रयत्न करा आणि मग हलकं दुसरा पाय आपल्या मांडीला लावायचा आहे. साधारणतः हे असं जरी तुम्ही ठेवू शकलात, तरीही चालतं किंवा हे असंही ठेवू शकता आणि असं पण ठेवू शकता. जितकं ज्या ठिकाणी तुम्हाला बॅलन्स होतं त्या ठिकाणी पहिल्यांदा उभं राहा आणि नंतर हाताची जी पोझिशन आहे ती आपल्याला मिटून अशी घ्यायची आहे. प्रत्येक आसन करताना श्वसनाची जी गती आहे ती संथ असली पाहिजे. एकतर श्वास आपण जेव्हा सोडतो तो पण संथ आणि घेतो तो पण संथ आणि जेव्हा आसनात आहात तेव्हा तर आपलं श्वसन हे खूप संथ असलं पाहिजे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आसन हळूच सोडायचं आहे. जमतंय सगळ्यांना का थोडे अजून सोपे करायचेत? पुढच्या आसनांची आपण तयारी करतो आहे. आता जे आसन आहे ते साइड बेंडिंग. आपल्याला जे साइड वेस्ट असतं किंवा जे आपल्याला वेस्टला साइडला फॅट असतं त्यासाठी हे आसन खूप गरजेचं आहे. एक हात पोटावर आणि आपला पूर्ण साइडला आपल्याला बेंड करायचे. जितके वेळ शक्य आहे तितके वेळ तुम्ही होल्ड करू शकता. चेंज. दुसऱ्या हाताने. हे आपण एक 5 वेळेस तरी करूयात. कानाला पॅरलल, पाठीचा कणा पूर्ण साइडला गेला पाहिजे.
परत दंड स्थितीत यायचं आहे. आपण आता जे पुढचं आसन करणार आहोत ते आपल्याला दोन्ही पायामध्ये अंतर ठेवून करायचं आहे. आपला समोरचा पाय जो आहे तोही सरळ आहे, मागचा पाय पण मागे आहे. त्याची डायरेक्शन आपण कुठलीही बदलत नाहीये. करून दाखवते मी तुम्हाला. येते लक्षात? म्हणजे दोन्ही पाय आपले एकाच दिशेने आहेत आणि कमरेतून खाली जाण्याचा प्रयत्न करायचा आणि बॅलन्स करायचे. दुसऱ्या पायाचं सेम तसंच करायचं. जितकं समोर जाऊन खाली आपल्याला वाकता येईल तितकं आपण खाली गेलं पाहिजे. गुडघा मी जमिनीला नाही टेकवते आहे. ह्या आसनाने आपल्या थाईज मध्ये थोडासा ताण येतो आणि हिप्सचा पोर्शन किंवा इन्नर थाईज ह्या ठिकाणी आपल्याला कमी करता येतात. ह्या आसनाचा अभ्यास आपण ह्यासाठी केला होता की आपल्याला वीरासन करायचंय. तर वीरासनामध्ये जाण्याआधी ही थोडी फ्लेक्सिबिलिटी आपण थाईजची वाढवली. वीरासनात जाण्याच्या आधी हा जो पाय आहे पहिला उजवा पाय समोर घेते ती आणि डावा पाय हा आडवा ठेवायचा आहे, म्हणजे हा पॅरलल ठेवायचा आहे. हा उभा ठेवायचा आहे, हा आडवा ठेवायचा आहे मागचा पाय. समजलं? आणि त्यानंतर आपण जे पहिलं आसन केलं त्याच पोझिशन मध्ये खाली जायचे. आणि वीर कसा करतो? जितकं मागे जाता येईल तेवढं जायचंय. हे आहे वीरासन आणि हे आपण 10 काउंट्स करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आसन सोडताना हात आधी समोर, कमरेचा भाग वरती आणि मागचा पाय पुढे. आपण प्रत्येक आसन करताना जेव्हा आपण आसन सोडतोय तेव्हा तुम्हाला जेवढं कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीने आसन सोडायचं. आसन सोडतानाही घाई करायची नाही, आसन करताना पण घाई करायची नाही. आता आपण अपोजिट लेगला जातोय. समोरचा पाय सरळ आहे आणि मागचा पाय आपण आडवा ठेवलाय म्हणजे बॅलन्स जाण्यासाठी. ठीक आहे. आणि जितकं शक्य आहे तितकं खाली जाण्याचा प्रयत्न केलाय. श्वास घेत वरी, संथ श्वसन चालू ठेवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळुवारपणे हात समोर, कमरेतून वरती, मागचा पाय पुढे. थोडं आसन हे अवघड आहे, पण आपल्या महिलांना जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे जे काही आजार असतात, पाळीचे जे विकार आहेत, त्यासाठी हे आसन फार गरजेचं आहे आणि रोजच्या अभ्यासामध्ये ह्या आसनाचा अभ्यास आपण केला पाहिजे. आता पुढचं जे आसन आहे ते आहे दोन्ही पायामध्ये अंतर. कमीत कमी 1.5 फुटाचं तरी अंतर दोन्ही पायामध्ये असलं पाहिजे. आणि जितकं शक्य होईल तितकं आपल्याला खाली जायचा प्रयत्न करायचा आहे आणि उजवा हात डावा पायाला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. तसंच आपल्याला डावा हात उजव्या पायाला जोडण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे साधारणतः तितकं वाकायचंय आपल्याला. सुरुवातीला हे आसन करताना कदाचित तुम्ही अँकल पर्यंत जाल किंवा गुडघ्यापर्यंत जाल तरीही चालेल, पण कमरेतून वाकण्याचा प्रयत्न करायचा. जर लोअर बॅकएक असेल किंवा स्पॉन्डिलोसिस असेल त्यांनी हे आसन नाही करायचंय. आता आपण ह्याचे 10 काउंट्स करणार आहोत. 1 2 3 4
5, 6, 7, 8, 9, 10. पायातलं अंतर जर व्यवस्थित ठेवलं तर बॅलन्स जात नाही. त्यामुळे अंतर व्यवस्थित ठेवा. आता आम्हाला व्हिडिओमध्ये थोडं ऍडजस्ट करावं लागते कारण तुम्हाला स्पष्ट दिसण्याची गरज आहे. पण तुमचं एकट्याचीच मॅट आहे तर तुम्ही व्यवस्थित ते डिस्टन्स ठेवा किंवा आडवी मॅट टाका. दोन्ही हात समोर इंटरलॉक करायचे आणि अपोजिट घेऊन स्ट्रेच करायचे आपल्याला हाताला. हात स्ट्रेच झाल्यानंतर जितकं शक्य आहे तेवढं खाली जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. याचे 5 काउंट करणार आहोत आपण. 1, 2, 3, 4, 5. आपल्या शरीरामध्ये 7 चक्र असतात. मूलाधार, विशुद्ध, मणिपूर, स्वादिष्ठान, रथचक्र, आज्ञाचक्र आणि सहस्त्रसार. हे जे 7 चक्र आहेत ना, ह्या चक्रांना पण आपल्याला ऊर्जा देण्याचं काम आसनं करत असतात. आणि ह्या ऊर्जा जेव्हा ह्या चक्रांना मिळते तेव्हा आपले अनेक आजार आपण कमी करू शकतो. आपण शेवटच्या दिवशी जे आपलं मेडिटेशन करणार आहोत आपण त्यामध्ये आपण ह्या 7 चक्रांचं मेडिटेशन पण घेणार आहोत. तर सगळ्यांना तो त्याचा फायदा व्हावा. तर हे जे आसन आहे आता जे आपण प्रॅक्टिस केली ते मूलाधार चक्रावर काम करतं. त्यामुळे सगळ्या महिलांना जे काही आपले पाळीचे विकार आहेत किंवा महिलांचे जे युटरसचे विकार आहेत ते कमी होऊ शकतात. तर आता आपण देवी आसनचा अभ्यास करूया. पोझिशन सेम आहे, फक्त आसनाची जी स्थिती आहे ती डिफरंट आहे. पायातलं अंतर सेम तसंच ठेवायचंय. देवी कशी उभी राहते आपल्याला जेव्हा ती आशीर्वाद देते तसं आपल्याला करायचं आहे. आणि आसन एक 10 काउंट पर्यंत ठेवण्याचा प्रयत्न करा. दिसतंय का आता? फोल्ड पायांचा बघायचंय. जितकं शक्य आहे तेवढं खाली जायचंय आणि जी हाताची मुद्रा आहे ती आपल्याला अशी ठेवायची आहे. आसन सोडताना हात सरळ कमरेतून वरती यायचे आणि पायातलं अंतर कमी करून दंड स्थितीत या. आपण जे आता आसन घेतलं त्याला म्हणायचं देवी आसन. थोडं एक 5 मिनिटाची रेस्ट घ्यायची आहे का पुढे जायचंय? म्यूट केलंय सगळ्यांना. काय म्हटली? म्हणजे पुढे जायचंय का एक 5 मिनिटाची रेस्ट अपेक्षित आहे? म्यूट घेण्याची गरज नाही. नाही, हे कर ना. कंटिन्यू करू? हा, कर. कंटिन्यू पण कर मॅडम. प्रत्येक continue आसन कर. सांगशील फक्त कशासाठी करतोय आपण, त्याच्याने काय त्याचा फायदा होतो. हो, मग थोडं स्लो करूयात आपण आता पुढचा अभ्यास. म्हणजे हा, थोडं 5 म्हणजे मिनिटं आसनानंतर सांगता येईल. हा हा. ठीक आहे. हम्म. आता प्रत्येकाला आसन करताना सुरुवातीला हे आसन एखाद्या वेळेस नवीन पण असतं. त्यामुळे पण ते आसन अवघड जाऊ शकतं. पण ह्या आसनाचा फायदा असा आहे की आपण जर ह्या पोझिशनमध्ये जेव्हा येतो तेव्हा आपण आपल्या स्पायनल कॉर्डला आणि युटरसला आणि आपलं जे काही ब्लॅडर आहे, रेक्टम आहे त्याला आपण ताण देत असतो. म्हणजे आपली लोअर बॉडीचे जेवढे ऑर्गन्स आहेत त्यांचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि जेव्हा पिरियडमध्ये पाळीचा त्रास म्हणजे पोट खूप दुखतं खूप महिलांचं किंवा ब्लिडिंग व्यवस्थित जात नाही, खूप जास्ती जातं, तर युटरसचं जे काही रिलॅक्सेशन आहे, कॉन्ट्रॅक्शन आहे ते पण ह्या आसनाने नीट होतं आणि आपलं लोअर बॉडीचे जेवढे ऑर्गन्स आहेत त्यांचं कार्य चांगलं होतं. सगळ्यात महत्त्वाचं योगाचा जो अभ्यास असतो ना त्याचा फायदा एकच आहे. आपल्या शरीरामध्ये जेवढं ब्लड सर्क्युलेशन
चांगलं आपण योगाने करू शकतो ते कशानेच करता येत नाही. आणि सगळ्या सिस्टीम्स ह्या आपल्या ब्लडवर डिपेंड असतात, म्हणजे रक्तावर डिपेंड असतात. रक्तप्रवाह जर सगळ्या सिस्टीम्सला, सगळ्या ऑर्गन्सला नीट पोहोचला तर त्यांचं कार्य पण चांगलं होतं आणि जे काही टॉक्सिन्स तयार होतात प्रत्येक सिस्टीममध्ये ते पण शरीरातून बाहेर पडण्याची जी प्रक्रिया आहे ती फास्ट होते. म्हणजेच आपल्या शरीरामध्ये टॉक्सिन्सच राहत नाहीत. खरं बघायला गेलं तर योगा आपल्यासाठी एक वरदान आहे आणि फक्त योगासनाने आणि प्राणायामाने आपले टॉक्सिन्स शरीरातले बाहेर पडू शकतात. आणि तिसरं महत्वाचं आयुर्वेद पंचकर्म, म्हणजे पंचकर्माने पण आपण टॉक्सिन्स आपले बाहेर काढू शकतो. तर हे प्रत्येक गोष्टीचं महत्व ज्या त्या जागी आहे, पण ह्या 3 गोष्टी जर आपल्याला रोज अवलंब त्याचा करायचा असेल तर स्वाभ्यास गरजेचा आहे. कारण पंचकर्म काही आपण रोज नाही करत, पण घरच्या घरी जर करण्यासारखं काय असेल तर योगासनं आहेत. त्यामुळे प्रत्येक महिलेने आज ठरवून टाकावं की मी माझ्या स्वतःसाठी अर्धा तास देणार आहे. अगदी 30 मिनिट्समध्येही तुम्ही करू शकता आणि वेळ नसेल तर 15 मिनिटात अगदी पूरक हालचाली किंवा वॉर्मअप केलं तरीही तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतं. पुढे आपण आता जाऊयात आसनांसाठी. आपल्याला खाली बसण्या जी काही बैठक स्थितीतली आहेत ती आसन आपण घेणार आहोत. मांडी घालायची. लांब श्वास घ्या, लांब सोडा. हात वरती. पर्वतासन. श्वास घेत हात वरती. संथ श्वसन चालू ठेवायचे. हातांची जी दिशा आहे ती बघा. कानाला आपण आपले हात टेकलेले आहेत आणि जितकं शक्य आहे तेवढा आपल्या पाठीच्या कण्याला आपल्याला ताण द्यायचा आहे. स्ट्रेच करायचे आणि ह्या आसनामध्ये आपल्याला 10 काउंट्स पर्यंत होल्ड करायचे. श्वसन संथ चालू राहील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूच हात खाली घ्यायचेत. दोन्ही हात वरी आणि भूमी नमन करणार आहोत आपण. म्हणजे आपलं डोकं जे आहे ते आपल्याला खाली असं हळू नेऊन जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्यांना शक्य नाही त्यांनी जितकं कमरेतून वाकता येईल तेवढं वाकलं तरी चालेल. श्वास घेत वरी आणि श्वास सोडत खाली जायचंय. अजून एकदा आपण हे आसन करणार आहोत. हात सरळ. श्वास घेत खाली, श्वास सोडत खाली. डोकं जमिनीला टेकवताना आपल्या ओटीपोटावर ताण येतो. आपलं जे आजकाल पोट वाढतंय, वजन वाढतंय, त्यासाठी हे आसन अतिशय गरजेचं आहे आणि हळूहळू ते आपण डोकं टेकवण्याचा प्रयत्न करू शकतो. हळूवारपणे वरती यायचे. याला म्हणायचं पर्वतासन. आता आपण पाय लांब करूयात. पाय सरळ. हात दोन्ही मागे.
आणि जो आता आपण जे आसन केली ना, त्याच्यामध्ये आपल्या पायाला थोडा ताण आलाय. तर आता आपण काय करूयात, आपले पाय समोर स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हातानी बॉडी आपली समोर स्ट्रेच करायची आहे. म्हणजे पंजे जे आहेत आपले पायाचे ते खाली घ्यायचेत. जितके शक्य आहे तेवढं. ह्याचे 10 काउंट्स करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बघा लगेच रिलॅक्स वाटतं. आसनामध्ये ना मध्ये-मध्ये थोडी स्ट्रेचिंग करत जायची. म्हणजे सवय जेव्हा चांगली होते आपल्याला आसनांची, तेव्हा काही फरक पडत नाही. पण नसते तेव्हा हे जर स्ट्रेचिंग केलं तर आपल्याला पेन होत नाही. शरीर हलकं पण राहतं. पाठीचा कणा सरळ, पाय सरळ, दोन्ही पाय जवळ घ्यायचेत, मिटवायचेत. हात वरती. श्वास घेत हात वरती घ्यायचेत. श्वास सोडत आपल्याला खाली जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. जितकं शक्य आहे तेवढं खाली जायचंय. इतकं पण गेलात तरीही चालेल, गुडघ्यापर्यंत गेलात तरीही चालेल आणि समोर अंगठे धरले तर खूपच छान. पश्चिमोत्तासन. पश्चिमोत्तासन हे आसन आपल्या लोअर ॲब्डोमेन साठी आसन आहे आणि ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे आसन अतिशय गुणकारी आहे. ह्या आसनामध्ये एक 10 सेकंद थांबण्याचा आपण प्रयत्न करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हलके हात वर घ्या. रिलॅक्स. सुरुवातीला आपले हात आहे ना पोटामधून जेव्हा आपण वाकतो तेव्हा हे अँकल लेंथ म्हणजे साधारणतः अँकल पर्यंत जाऊ शकतात किंवा आपल्या घोट्यांना आपल्याला पकडायचंय. जास्त जरी काही जमत नसेल तरी जस्ट आपण इतकं जरी समोर कमरेतून वाकू शकलो तरी हळूहळू आपले हात पुढे जातात. पण अतिशय सुंदर असं आसन आहे. आता ह्याच आसनामध्ये आपण थोडे व्हेरिएशन्स करतोय. आपण जसं पोहतो की नाही तसं पोहायचंय आपल्याला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आपण पोहताना ना समोर जातो ना असं, तर ह्याच्यामध्ये तुमचं जेव्हा आपण कुठलंही आसन वेगाने करतो तेव्हा त्याला एक्सरसाइज म्हणायचं. एक एरोबिक एक्सरसाइज असते आणि जेव्हा आपण आसनाची स्थिती घेत असतो तेव्हा आपण आपल्या मसलला टोन देत असतो, स्टॅमिना वाढवत असतो आणि सगळ्या स्नायूंना बळकटी मिळत असते. पण सुरुवातीला जर आपण ह्या एक्सरसाइज करून आसनात गेलो तर आपलं आसन टिकण्याला मदत होते. म्हणून मी दोन्हीही प्रकार सांगण्याचा प्रयत्न करते आहे. सुरुवातीला एक्सरसाइज करा आणि नंतर आसनात जाण्याची स्थिती प्राप्त करायची आहे. एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. आपला जो डावा पाय आहे तो पाय आपल्या उजव्या पायाच्या मांडीला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि पाठीचा कणा सरळ, हात वरती. सेम पश्चिमोत्तासनासारखंच करायचं आहे, फक्त आपण हे एका पायासोबत करतो आहोत. श्वास घेत वरी,
श्वास सोडत खाली. संथ श्वसन चालू ठेवू शकता आणि जर तुम्हाला वाटते पेन होते तर तुम्ही आसन हलक्या हाताने सोडायचं आहे. आणि जर समजा तुम्ही हे करू शकलात तर 10 काउंट्स पण होल्ड करू शकतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बघा आपल्या ज्या मांड्या आहेत ना त्या मांड्यांना किती ताण येतोय. आसन जेव्हा करतो ना आपण तेव्हा हा ताण खरंच वाढणं गरजेचं आहे. तेव्हाच आपले त्या ठिकाणचे जे स्नायू आहेत त्यांचं जे कार्य कधीच होत नाही ते कार्य करायला सुरुवात करतात. सुरुवातीला एक 8 दिवस 15 दिवस आपल्या बॉडीला पेन होऊ शकतं. पण जेव्हा ह्याचा अभ्यास सुरू होतो तेव्हा पेन बिलकुल राहत नाही. उलट आपला स्टॅमिना गेन झालेला असतो. इम्युनिटी वाढलेली असते आणि दिवसभर आपल्याला प्रसन्न आणि फ्रेश वाटतं. त्याच्यामुळे डेली आसनांचा अभ्यास आपण करायला पाहिजे. लेग चेंज. जितकं शक्य आहे तितकं आतल्या मांडीला पाय लावा. पाय सरळ, पाठीचा कणा सरळ, हात वरती. खाली झुकण्याचा प्रयत्न करा. याही पोझिशन मध्ये आपण 10 काउंट्स करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूच वर यायचे. श्वसन संथ. तितली आसन. माहितीये का हे पश्चिमोत्तासन झाल्यानंतर तितली आसन का करायचं? कारण जशी ना फुलपाखरू उडतं की नाही तशी आपल्याला पायाच्या मांडी आपले पाय आणि मांडी आहे ना त्याची पोझिशन आपल्याला घ्यायची आहे. एकदम रिलॅक्स करणारं असं आसन आहे पण तितकाच फायदा देणारं पण आसन आहे. करायचं काय आहे? दोन्ही पाय फोल्ड केले, आपल्या ओटीपोटाकडे घेतले आणि तिथली सारखी मुवमेंट्स केली दोन्ही पायांची. दिसतंय का? आणि जितकं फास्ट करता येईल तेवढं करायचंय. हिप जॉईंट साठी, त्यानंतर आपलं जे लोअर बॅक साठी आणि आजकाल ना फिमर आणि जो हिप जॉईंट आहे तो पण बऱ्याच जणांचा पेन करतो. सियाटिकासाठी अतिशय सुंदर असं आसन आहे. दोन ते 3 मिनिटं पण तुम्ही रोज करू शकता. कारण हे आसन मुळात वेट लॉस पेक्षाही तुम्हाला रिलॅक्स करणारं असं आसन आहे. आता आपण त्याच पोझिशन मध्ये राहणार आहोत. पाठीचा कणा सरळ आणि समोर वाकून आपल्या पायाला डोकं लावण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आपल्याला 5 काउंट्स ह्या आसन मध्ये होल्ड करायचं आहे. हळूच श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5. श्वास घेत वरी. अजून एकदा 5 काउंट्स करायचेत आपल्याला. 1 2 3 4 5. हळूच वरती यायचे. पाठीचा कणा सरळ. रिलॅक्स. मांडी घालून बसायचे. आजचं सेशन मी घरात घेते आहे. ऍक्च्युली संध्याकाळचे इव्हिनिंगचे ना आमचे लेडीजचे बॅचेस चालू असतात.
तर एक शांत ठिकाणी आपण हे सेशन घ्यावं असं मला वाटलं आणि त्यांनाही डिस्टर्ब होणार नाही आणि घरात आपण व्यवस्थित घेऊ शकू असं वाटलं. तर तुम्हाला सगळ्यांना समजतंय का? थोडं 1-2 जणांनी जरी सांगितलं तर आम्ही पुढे जाऊ शकतो. हो समजतं. समजतं. छान पद्धतीने शिकवत आहात अर्चनाताई. समजतंय ना? हो समजतं. म्हणजे तुम्ही सगळे करताय का? कारण आम्हाला स्क्रीनला फक्त आम्ही दोघीच दिसतोय. नाही करतोय आम्ही. करताय ना? बरं. चालेल. मग स्पीड जास्त होत असेल तर थोडी स्लो करते. नाही आहे स्लोच आहे. स्लोच आहे ना? ठीक आहे. हो. म्हणजे तुम्ही करू शकावं म्हणून आम्ही थोडं स्लो ठेवण्याचा प्रयत्न करतोय. नाही व्यवस्थितशीर आहे. हां, एकदम ठीक आहे. व्यवस्थित आहे. खूप व्यवस्थित आणि सुंदर सांगत आहात ताई. आसन पण छान आहे, दिसते पण पूर्ण आणि पूर्ण कृती करून माहिती पण सुंदर उपयुक्त सांगत आहात तुम्ही. चालेल. थँक्यू. पुढे सरकते मी आता. आता आपण पुढचं आसन जे घेणार आहे ते मलासन आहे. मलासनामध्ये पहिल्यांदा 2 पायावर यायचं आहे. आपण जे उखड बसतो की नाही, तसं उखड बसा पहिल्यांदा. शक्य नसेल तर फक्त आसन बघण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पायांमधलं अंतर हे बॅलन्स आपण करू शकू इतकं ठेवायचंय आणि दोन्ही हातांची मुद्रा जी आहे ती आपली नमस्कार मुद्रा आणि दोन्ही पायांना जितकं स्ट्रेच करता येईल तेवढं स्ट्रेच करायचं आहे. रोज सकाळी उठल्यानंतर आपण जर मलासनाचा अभ्यास केला तर आपल्याला जे काही टॉयलेट, लॅट्रिनचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण चहा घेतल्याशिवाय आपल्याला टॉयलेट होत नाही, लॅट्रिन होत नाही, तर त्यांच्यासाठी अतिशय सुंदर असं आसन आहे आणि हे रोज सकाळी करायला काहीच हरकत नाही. सुरुवातीला कमरेला त्रास होऊ शकतो आणि माहितीये का आपण जे आता इंडियन टॉयलेट वापरणं बंद केलंय. सगळे लोक कमोड वापरतात. पण खरं बघायला गेलं तर आपली इंडियन टॉयलेटच आपल्या हेल्थसाठी खूप उपयुक्त असतं. कारण ते ॲक्चुअली मलासनातच टॉयलेट होते. पण आता आपण काय करतोय, कमोडचा वापर सुरू केल्यामुळे आपल्याला मलासनही विसरलोयत आपण. तर शक्यतो हे आसन करून मग जर तुम्ही टॉयलेट, लॅट्रिनला गेलात, तर जे काही पोटात गॅसेस असतात किंवा आपल्याला लघवी साफ होत नाही, ती पण आपल्याला साफ होते आणि त्याचे काही विकार असतात ते हळू-हळू कमी होऊ शकतात. आसन हळूच सोडायचं आहे. दोन्ही हात समोर आणि हळूच खाली बसण्याचा प्रयत्न करा. एकदम आसन सोडून खाली बसायचं नाही, जर्क बसतो. मग आपल्याला पाठीचा जो काही म्हणजे स्पॉन्डिलोसिसचा त्रास आहे तो वाढू शकतो. त्यामुळे स्वतःचं वजन जसं बॅलन्स होईल तसं आपल्याला हे आसन करायचं आहे. अजून एकदा आपण हे आसन करणार आहोत. म्हणजे ज्यांना नाही समजलं ते परत एकदा करू शकतात. उखड बसायचं आहे. जितकं शक्य आहे तितकं उखड बसा आणि आपले जे हात आहेत ते आपल्या मांड्यांना, गुडघ्यांना प्रेस करायचे आणि जितकं शक्य आहे तितकं सरळ राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या टाचा उचलायच्या नाहीत. आपले पाय पूर्ण जमिनीला असले पाहिजेत. समजलं का आसन? हळूच आसन सोडायचे आणि बसायचे. थोडं एक 5 मिनिटं आपण योगासनाचे फायदे बघूयात. जे थोडं बॉडी तुमची रिलॅक्स होईल आणि पुढच्या आसनाकडे मी वळते. सकाळी उठल्यानंतर आपलं एक रुटीन ठेवलं पाहिजे आपण. तर त्यासाठी आपल्याला रात्रीची झोप ही पूर्ण झाली पाहिजे. म्हणून रात्री कमीत कमी 10 ते 11च्या दरम्यान आपण झोपलं तर सकाळी 5:30-6ला सगळ्या महिला व्यवस्थित उठून 1 तास स्वतःसाठी देऊ शकतात. आपली कारणं काय आहेत, की मला सकाळी उठलं की काम असतं आणि मग मी कसं वर्कआउट करू आणि दिवसभर आपलं रुटीन सगळ्यांचं फिक्स आहे. अर्धा तास संध्याकाळी पण आपल्याला काढायला मुश्किल आहे. त्यामुळे शक्यतो योगाभ्यास हा सकाळी करावा आणि स्वतःसाठी जर आपण अर्धा तास लवकर उठलो, तर आपला दिवसही हा चांगला जाऊ शकतो.
आसन अभ्यास सुरू करायच्या आधी टॉयलेट आणि लॅट्रिन तुमची व्यवस्थितरित्या झाली पाहिजे. त्यासाठी लवकर उठायचे. अपान काळ हा आयुर्वेदामध्ये मॉर्निंगला सांगितलेला आहे. म्हणजे सकाळी लवकर उठल्यानंतर जो मलवेग येतो तो एकदम म्हणजे उत्तम असतो आणि पोट साफ होतं. आणि जर समजा तुम्ही जितकं लेट उठता तेवढा तो जो वेग आहे तो एकतर साफ होत नाही किंवा होतच नाही. मग तुम्हाला दिवसभरात कधीही मलवेग येऊ शकतो. तर ज्याचं आरोग्य ज्याला चांगलं ठेवायचंय किंवा ज्याचं आरोग्य चांगलं असतं त्याचा मलवेग हा सकाळी झालेला असतो आणि त्याला तितक्या वेळेत जी सवय असते ती त्याची मेंटेन झालेली असते. त्यासाठी त्याला काही वेगळ्या गोष्टी घेण्याची किंवा रात्री चूर्ण, पावडर, टॅबलेट्स घेण्याची गरज नाही पडत. कारण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपण त्याला डिस्टर्ब करतोय आपल्या डेली रुटीन मध्ये एक व्यत्यय आणून. त्याच्यानंतर योगाभ्यास झाल्यानंतर आपण कृपया सगळ्यांनी पटकन चहा, दूध नाही घ्यायचे. शक्यतो प्रत्येक महिलेनी कॅल्शियम आणि आयर्न वाढण्यासाठी रात्री झोपतानाच 10 मनुका, 2 बदाम आणि 2 अंजीर पाण्यात स्वच्छ भिजवून ठेवायचे. त्याला 2-3दा धुवायचं आणि मग त्यात पाणी टाकून भिजवून ठेवायचं. योगाभ्यास झाल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा ते खायचंय. कारण कसं असतं, जर आपली बॉडी रात्रभर काहीही नाही घेत आणि आपण उपाशी पोटी असतो तर पूर्ण ऍसिड सिक्रेशन झालेले असतात. तर त्या ऍसिड सिक्रेशन्स मध्ये जर आपण चहा घेतला तर आपलं ऍसिड नक्कीच वाढणार आणि मग ते ऍसिड वाढलं की आपल्याला ऍसिडिटीचे त्रास, गॅस्ट्रायटिस आहे किंवा कर्पट ढेकर आहे ते सुरू होतात. अन्न पचन होत नाही, पचन बिघडतं. तर त्यासाठी योगाभ्यास झाल्यानंतर एवढं तरी घ्यायचं. ह्याच्यामध्ये काय आहे, कॅल्शियम आहे, आयर्न आहे, काही मिनरल्स आहेत आणि हे अल्कलाईन आहे. म्हणजे तुम्ही जर हे घेतलं, त्यातलं पाणी पिलं तर पोटालाही शांत वाटतं. म्हणजे ऍसिड आपलं बॉडीतलं कमी होतं आणि आपलं मनुका जे असतात ती आपली डायजेस्टिव्ह जी काही कॅपॅसिटी आहे ती वाढवतात, पचन सुधारतं. तर हे एवढं नक्की प्रत्येक महिलेने घ्यावं. दुसरं तुम्ही काहीच करू नका, मग घरची कामं करायला लागा. पण इतका तरी अर्धा पाऊण तास तुम्ही स्वतःला दिला पाहिजे जर खरंच तुम्हाला आरोग्य टिकवायचे. कमी वयामध्ये आपल्याला आपण चांगले दिसतो, पण जेव्हा आपलं वय वाढतं तेव्हा पण आपण चांगले दिसावेत हा प्रयत्न आपला झाला पाहिजे. कारण एजिंग प्रोसेस ही आपली चालू होते. जसं जसं वय वाढतं तसं तसं आपल्याला म्हातारपण येणार आहे. पण ते म्हातारपण जर आपल्याला स्लो करायचे तर आपल्याला डेली रुटीन मध्ये ह्या गोष्टी टाकण्याची अतिशय आवश्यकता आहे. तसेच योगाभ्यास झाल्यानंतर तुम्ही तुमचं जे पहिलं जेवण आहे ते तुमचं जेवण हे पूर्ण बॅलन्स डाएट असलं पाहिजे. बॅलन्स डाएट म्हणजे तुम्ही नुसता कोणी काय करतात, उठतात, एक चहा सोबत कोणी बिस्किट घेईल, कोणीतरी काहीतरी खारी घेईल आणि ते आपलं रुटीन कामाचं सुरू करून देतात आणि 1:30 ते 2 वाजता जेवण होतं. पण शक्यतो आपल्याला जेव्हा भूक लागते, साधारणतः 10 ते 11 किंवा 11 ते 12च्या दरम्यान तुम्हाला भूक लागू शकते. भूक लागल्यानंतर आपलं पहिलं जेवण हे हेवी घेतलं पाहिजे आपण. म्हणजे राजासारखं जेवण करायचे आपल्याला. ब्रेकफास्ट ही जी सिस्टीम आहे ही अमेरिकन किंवा वेस्टर्न कंट्रीचं कल्चर आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अगदी न्याहारी पण हेवीच सांगितलेली आहे. म्हणजे आपल्याला जेवणच चांगलं करायचंय आणि शक्यतो 2 जेवण हे आपल्याला सफिशियंट असतात. म्हणून सकाळी पहिलं जेवण जर आपण चांगलं केलं तर आपल्याला दिवसभर स्टॅमिना पण पुरतो आणि आपल्याला जे काही कॅलरीज आहेत ते आपल्या कॅलरी परिपूर्ण होऊन त्या बर्नआउट पण व्हायला मदत होते. काय होतं, सकाळची भूक आपण टाळतो आणि मग दुपारी जेवण करतो. त्यामुळे काय होतं, सकाळची भूक मंदावलेली असते, पचन स्लो झालेलं असतं आणि आपण 1-1.5 वाजता जेव्हा जेवण करतो भुकेच्या वेळ नसताना, तेव्हा त्या जेवणामधून ज्या कॅलरीज आपल्याला मिळतात त्या आपल्या शरीरात डिपॉझिट होतात. त्याचा उपयोग होत नाही आणि मग आपलं वजन वाढायला लागतं. तर शक्यतो दुपारचं जेवण न करता आपल्या भुकेनुसार जेवण केलं पाहिजे आपण. वरण, भात, भाजी, पोळी अगदी आपला भारतीय आहार हा उत्तम आहार आहे. कुठल्याही डाएट प्रकारामध्ये जाण्याची आपल्याला गरज नाहीये. कारण काय असतं, जेव्हा आपण काही डाएटचे प्रकार करतो आणि हा स्वयंपाक वेगळा, तो डाएटचा प्रकार वेगळा, तर गृहिणींना ते शक्य नसतं. त्यामुळे स्वयंपाक तयार करतानाच आपण अशा पद्धतीने करायचा
कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, मिनरल्स हे सगळं त्यात गेलं पाहिजे, विटॅमिन्स गेले पाहिजेत. मग त्याला काय पर्याय आहे? आपल्या जी चपाती आहे त्यात कार्बोहायड्रेट्स आहेत, सगळ्या डाळी ह्या प्रोटीनचा सोर्स आहे आणि भाज्या आणि सॅलड हे आपल्याला विटॅमिन्स आणि मिनरल्स देतात. सध्या आता आपल्याला तितकं काही चांगलं सगळं मिळत नाही, पण पर्याय पण नाही आहे. तर आपण त्यातलं त्यात ताजं जेवण, फ्रेश व्हेजिटेबल्स आणि थोडे कमी कुक केलेल्या भाज्या. आता काय होते, ओव्हर कुक भाज्या खाल्ल्या जातात, खूप ग्रेव्ही असणाऱ्या भाज्या खाल्ल्या जातात आणि आपण अनेक रेसिपी युट्यूबवर किंवा रील्स मध्ये बघत असतो. मग आपल्याला ती क्रेविंग होते की हे करू का ते करू. पण तुम्हाला माहितीये का, पारंपरिक जेवढ्या भाज्या आहेत आणि ज्या सीझन नुसार ज्या भाज्या येतात त्या भाज्या आपल्या शरीराला खरं फायदा देतात. तर मला असं वाटतं आपला जो भारतीय आहार आहे तो परिपूर्ण आहे आणि सीझन नुसार ज्या भाज्या येतात आपण त्या खायला पाहिजेत. आणि ह्या सगळ्या चौरस आहार 20 मिनिटं अगदी न बोलता शांत चित्ताने, टीव्ही न बघता, मोबाईल न बघता चावून खायचं आहे. कितीही घाई असली तर जेवणाला आणि व्यायामाला प्रत्येक स्त्रीने वेळ द्यावा. आपण आता तुम्हाला एखाद्या वेळेस माझ्या ह्या बोलण्याचं वाईट पण वाटू शकतं, पण पहिल्या बायकांपेक्षा आपल्याकडे आता वेळ जास्त आहे. इव्हन आम्ही वर्किंग आहोत तरीही आपल्याकडे वेळ जास्त आहे. कारण काय, आपलं सगळं जे काम आहे ते आता मशीनवर झालंय आणि भरपूर आपल्याला जे काही हेल्पिंग हँड आहेत ते वाढत आहेत. कारण एवढे रिस्ट्रिक्शन्स पहिल्यासारखे राहिले नाहीत. पण आपल्याला ना बाकी गोष्टी खूप करायची सवय लागली आहे. आपला मोबाईलमध्ये किती वेळ जातोय, फोनवर बोलताना आपला वेळ किती जातो, आपण रात्री जागरण करतो, सकाळी उशिरा उठतो. मग हे डेली रुटीनमध्ये आपल्यासाठी आपण वेळ नाही काढू शकते, मग धावपळ होते. तर त्यासाठी हे नियोजन प्रत्येक स्त्रीने लावावं. जेव्हा स्त्री आरोग्यवान होते, घरामध्ये जेव्हा ती स्त्री सगळ्या ह्या गोष्टी मॅनेज करते, तेव्हा प्रत्येक मेंबरचं आरोग्य हे चांगलं झालेलं असतं. त्यामुळे आपल्याला आरोग्यवान पहिल्यांदा होण्याची गरज आहे. दुपारचं जे काही आपलं रुटीन असतं ते नाश्ता न करता शक्यतो प्रत्येक स्त्रीने दुपारी एक सीझनल फ्रूट घ्यावं. वजन मेंटेन ठेवायचे, त्याच्यानंतर हेल्दी राहायचे आणि सगळ्यात महत्वाचं स्टॅमिना दिवसभर टिकवायचा आहे. तर दुपारी झोपून हा स्टॅमिना नाही वाढत. आपण जेव्हा हे डेली रुटीन फिक्स करतो आणि दुपारी एक 10-15 मिनिटं चेअरवर तुम्ही आराम घेऊ शकता, पण गाढ बिलकुल झोपायचं नाहीये. त्यामुळे रात्रीची झोप आपली एकतर डिस्टर्ब होते आणि कमी होते. त्यामुळे शक्यतो थोडी एक 20 मिनिटाची रेस्ट घेतली, छान एक 4-5 वाजता सीझनल फ्रूट खाल्लं आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या रुटीनला लागू शकतात. आणि संध्याकाळचं जेवण एक शक्यतो सूर्यास्ताच्या आधी किंवा 7 पर्यंत प्रत्येक स्त्रीचं झालं पाहिजे. आता आपले जे काही घरातले पुरुष असतात ते काय करतात, त्यांच्या शॉपनुसार, त्यांच्या ड्युटीनुसार ते घरात येतात. मग स्त्री काय करते, त्यांच्यानुसार जेवण करते. पण मैत्रिणींनो, आपण जेव्हा ह्या गोष्टी स्वतःमध्ये सुरुवातीला बदल करू, तेव्हा ते समोरचे लोक पण बदल करायला सुरुवात करतात. त्यासाठी करायचं काय, आपण आपलं जेवण आधी करून घ्यायचं आणि त्यांच्यासोबत छान गप्पा मारत तुम्ही कंपनी देऊ शकतात. पण 10 वाजता, 11 वाजता जेव्हा आपण जेवण करतो, तेव्हा ते आपल्याला पचणं शक्य नाहीये, कारण त्याच्यानंतर आपण लगेच झोपायला जातो. तर शक्यतो जेवण रात्रीचं आणि झोप ह्यामध्ये 3 तासाचं अंतर असलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना दिवसभरामध्ये 2 ते 3 लिटर पाणी प्रत्येकीने पिलं पाहिजे. बऱ्याचदा आपण कामामध्ये पाणीच नाही पित. किती पाणी जाते हे कळतच नाही. तर त्यासाठी एक प्रयोग करू शकतात. काही थांबलंय का? हो ना. हो 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 बोलणं ऐकू येतंय ना माझं? हो बोलायला ऐकू येतंय. ठीक आहे, ठीक आहे. आपली स्क्रीन सुरू झाल्यावर आपण आसनाकडे जाऊयात. तोपर्यंत मी बोलते. आता ह्या डेली रुटीन तुम्हाला सगळ्यांना समजलंय. तर आपण डेली रुटीन मध्ये पाणी आहे, फ्रुट्स आहेत, सगळा चौकस आहार आहे आणि आपण शक्यतो रात्री भाकरी खाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कार्बोहायड्रेट्स आपल्याला लागतात. भारतीय आहारामध्ये कार्बोहायड्रेट्स हे खूप असतात, पण ते पण प्रमाणशीर घ्यावेत. शक्यतो भात हा घासभर किंवा थोडा वाटीभर सकाळी ठेवा, पण रात्रीचा भात जेवढे पांढरे गोष्टी आहेत, भात आहे, साखर आहे, दही आहे, खूप मिठाचे पदार्थ आहेत, ते रात्री टाळले पाहिजेत.
छान एखादी भाकरी किंवा चिलाचा प्रकार आहे, असं थालीपीठ आहे, आपले पारंपरिक काही पदार्थ आहेत ते तुम्ही घेऊ शकतात. पण शक्यतो बेकरीचे, हॉटेलिंग किंवा फास्ट फूड, नवीन नवीन रेसिपी ह्या शक्यतो टाळल्या पाहिजेत. आठवड्यातून एकदा करायला हरकत नाही, पण शक्यतो आपलं रुटीनचं जे डाएट आहे ते ठेवण्याचा प्रयत्न करा. तर आता सगळ्यांना रेस्ट मिळालेली आहे. आता आपण वळूयात पुढच्या आसनाकडे. वज्रासनात यायचं आहे. प्लीज लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल देऊ नका. त्याच्यामुळे हा गोंधळ होत आहे. चेक करते, दिसत नाही रुपाली. बघ बरं, मी चेक करते, दिसत नाही. कोण आहे? नाही, मला पण नाही दिसलं कोण आहे ते. दिसतंय ना आता, आलं ना. हो, आलं, पण वज्रासनात मध्ये यायचं मध्ये आहे. चेक करते. हा माधुरी ताईने किती वेळ सांगितलेलं आहे लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल देऊ नका म्हणून, तरी ती चूक करतात. वज्रासनात या आणि हात आपले गुडघ्यावर ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि आपल्याला आता उष्ट्रासन हे आसनाचा अभ्यास करायचा आहे. गुडघ्यावर उभं राहायचंय. एक हात वरती, उजवा हात वरती. अर्ध उष्ट्रासनाचा आधी आपण अभ्यास करूयात आणि तोच हात मागे घेत उजव्या टाचेला खाली वाकून जोडण्याचा प्रयत्न करायचा आणि डावा हात एकदम सरळ. जितकं बॅकला जाता येईल तेवढं जाण्याचा प्रयत्न करा, म्हणजे पूर्ण उष्ट्रासन तुम्हाला जमू शकेल. आसन सोडताना सरळ व्हायचे. हेच आसन आपल्याला आता डाव्या साईडनी करायचे. जितकं बॅक साईड जाता येईल तेवढा प्रयत्न करा. उजवा हात वरती सरळ. ज्यांना पूर्ण उष्ट्रासन जमत नाही त्यांच्यासाठी आम्ही अर्ध उष्ट्रासन सांगतो आहोत. आता पूर्ण उष्ट्रासन करण्याचा प्रयत्न करूयात. एक हात वरती, जितकं शक्य आहे तितके मागे वाकण्याचा प्रयत्न करा आणि दोन्हीही हात दोन्हीही टाचांना टच करून आपल्याला पूर्ण बॅकला स्ट्रेच करून मागे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्यांना शक्य नाही त्यांनी हे आसन करू नका. अभ्यासानंतर हे आसन यायला सुरुवात होते आणि जर जमत नसेल तर कमरेवर असा हात ठेवून थोडं थोडं मागे जाण्याचा प्रयत्न करा. पाठीचा कणा लवचिक होतो आणि लोअर बॅक एक चा त्रास कमी होतो आणि आपलं जे ओटीपोट आहे त्यावर ताण आल्यामुळे आपले ज्या ओव्हरीज आहेत, युटेरस आहे, त्यांचे जे हार्मोन्स आहेत ते पॉझिटिव्ह सिक्रेट होतात आणि पाळीचे विकार कमी व्हायला मदत होते. आसन सोडायचं आहे. हळूवारपणे एक हात वरती, दुसरा हात वरती आणि रिलॅक्स मध्ये परत यायचं आहे. आता आपण चाइल्ड पोज घेणार आहोत. हात वरती सरळ आणि समोर हळूहळू जाऊन जमिनीला आपलं डोकं टेकवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. चाइल्ड पोज, जसं बाळ अगदी शांतपणे खाली अगदी सरळ हात करून झोपतं
तसं हे आसन आहे. चाइल्ड पोज ही मंडूकासनाची पूर्वस्थिती आहे. त्यामुळे आपण हा अभ्यास घेतला. हाताच्या मुठी छान अशा घट्ट करायच्या आहेत. आपल्या ओटीपोटाला थाईज जवळ म्हणजे आपल्या लोअर ॲब्डोमेनच्या तिथे ठेवायच्या आहेत आणि त्या मुठी तिथेच ठेवून जितकं शक्य होईल तितकं खाली जाण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत वरी. मंडूकासन आपलं जे पॅनक्रियाज आहे, स्प्लीन आहे, त्याच्यासाठी हे अतिशय छान आसन आहे. शुगरच्या पेशंटने तर हे आसन रोज केलं पाहिजे. परत एकदा आपण ह्या आसनाच्या स्थितीत जाणार आहोत. जितकं तुम्हाला लोअर ॲब्डोमेनला ठेवता येईल तेवढं ठेवायचंय. श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली. मस्त घेत आहोत. आपण एक सूर्यनमस्कार करूयात किंवा कमीत कमी 2 तरी करूयात. म्हणजे तुम्हाला योग्य सूर्यनमस्कार कसा करायला पाहिजे ते सांगते आणि त्याच्यानंतर मग आपण पाठीवर आणि सरळ झोपूनचे आसन घेऊयात. दंड स्थितीत यायचं आहे. Music लावा. आपण जेव्हा सरळ उभे राहतो त्याला दंड स्थिती म्हणायची आहे. नमस्कार मुद्रा. 1 2 हस्त उत्थानासन जितकं मागे जाईल तेवढं मागे जायचंय. 3 हस्तपादासन खाली जायचंय. सूर्यनमस्कार हे 12 आसनांचा सेट असतो. 4 अश्वसंचलन. 5 दोन्ही पाय मागे. दंड स्थिती दंडासन. 6 अष्टांग नमस्कार. 7 भुजंगासन. जितकं शक्य आहे तेवढं बॅक बेंडिंग करायचंय. भुजंग साप. नाक कसा आपल्याकडे बघतो जेव्हा फणा काढतो तशी पोझिशन आली पाहिजे. जितकं स्ट्रेच करता येईल तेवढं स्ट्रेच. शोल्डर स्ट्रेट. 8 पर्वतासन. 9 अश्वसंचलन. 10 आपण जो पाय घेतला होता तोच पाय परत पुढे घ्यायचा आहे. 11 हस्तपादासन. 12 नमस्कार मुद्रा. 12 आसनांचा हा सेट आहे आणि हा शक्यतो स्लो केला पाहिजे कारण ह्याच्यामध्ये जे कॅलरीज बर्न होतात ते वेट लॉस साठी अतिशय उपयुक्त असतात. जर काहीच नाही जमलं तर 12 सूर्यनमस्कार आणि पूरक हालचाली इतका पण योगाभ्यास सफिशियंट आहे. तर एक दिवस आपण हे करायचं, एक दिवस काही आसनं करायची, असं पण तुम्ही रोटेशननी करू शकतात. परत एक दुसरं आपण सूर्यनमस्काराचं घेत आहोत. 1 2 3 श्वास सोडत खाली. 4 आता जो दुसरा पाय आहे तो मागे घ्यायचा आहे. आपण जो आधी घेतला तो सोडून अश्वसंचलन.
5 दंडासन, 6 अष्टांग नमस्कार. अष्टांग नमस्कार करताना आपल्याला छाती आणि पोट खाली टेकवायचे. हिप्सचा जो पोर्शन आहे तो वरती आला पाहिजे आणि डोकं पण वरती असलं पाहिजे, हनवटी खाली. म्हणजे आपल्याला हा पूर्ण नमस्कार करायचा आहे. 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 जो पाय मागे घेतला होता तोच पाय पुढे घ्यायचा आहे, अश्वसंचलन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्थानासन आणि नमस्कार. आज आपण 2चाच अभ्यास करूया. त्याचा आपल्याला पुढची जी आसनं आहेत ती राहून जातील. त्यामुळे आम्ही सूर्यनमस्कार 2च घेतोय. तुम्ही ते रोज वाढवू शकतात. सगळ्यांनी आता सरळ झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे. मॅटवर सरळ झोपायचं आहे. आम्ही आता आडव्या मॅट घेतो. अर्चना हम्म. अर्चना हा बोला ना ताई. हा मला वाटतं आजच्या दिवसापुरते एवढं बाद झालं आता. झोपूनचे उद्या सांगितलं तर बरं होईल. चालेल का? हो मग आपण कारण का मग काय करूयात आपण आता शवासन घेते आणि हा. थोडं प्राणायाम घेते मग. ठीक आहे? हा कारण का 1.5 तास झाला मग जास्त पण हे होतं ना. हो तर हो, पाहिजे तर चालतंय. उद्या काय करशील पर्टिक्युलर आजारा संबंधी किंवा BP ला कुठले म्हणजे वजन कमी करण्यासाठी कुठले शुगर असे सांगितले तरी चालेल. चालेल चालेल. आता आपण आता काय करतोय शवासनात जाण्याचा प्रयत्न करतोय. आपण जो आसन अभ्यास केला आहे ती बॉडी आपल्याला रिलॅक्स करायची आहे. तर प्रत्येकाने सरळ झोपा. अगदी बॉडी जितकी रिलॅक्स करता येईल आपल्याला तितकी रिलॅक्स करायची आहे. झोप ना. शवासन ह्यासाठी केलं जातं की आपल्या ज्या स्नायूंना ताण आलेला असतो तो ताण कमी करण्यासाठी प्रत्येक आपला जो योगाभ्यास होतो त्याच्यानंतर आपल्याला 1-2 मिनिटं तरी शवासन केलं पाहिजे. कारण आपले ऑर्गन्स हे दिवसभर काम करत असतात. ह्याला ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस पण म्हणता येईल की प्रत्येक ऑर्गनचं किंवा प्रत्येक सिस्टीमचं आपण थँक्स म्हणणार आहोत. तर त्यासाठी आपलं मन पहिल्यांदा शांत करायचं आहे. सगळं शरीर शिथिल सोडायचं आहे. त्यानंतर शरीर शिथिल सोडल्यानंतर श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. सगळे जे हाताचे बोट, पायाचे बोट, पाय, हात, त्यानंतर आपलं शरीर हे सगळं शिथिल सोडून द्या आणि ह्या गोष्टी मी कुठेच त्याचा विचार करत नाहीये. म्हणजे सगळं मी सोडून दिलंय. माइंड माझं आता सध्या फक्त माझ्या श्वासावर आहे असं फील करायचं आहे. जे आहे ते खूप चांगलं आहे आणि जे येणार आहे माझ्याकडे ते पण खूप चांगलं येणार आहे. असा विचार करून आपलं जे काही इष्ट देवता आहे त्या ठिकाणी तरी किंवा श्वासावर तरी आपल्याला आपलं मन एकाग्र करायचं आहे. आणि बुद्धीचा जो काही आपल्याला दिवसभराचा ताण आलेला असतो किंवा आतापर्यंत आलेला ताण आहे तो घालवण्यासाठी आपण हे शवासनात जाणं गरजेचं असतं. रोज रात्री झोपतानाही आपण ही जर 5 मिनिटाची प्रॅक्टिस केली तर मानसिक शांतता आणि सगळ्यात महत्वाचं आपली झोप आपल्याला शांत लागते. आणि जे काही आता आजार आहेत सध्या ते मानसिक आजार पण सध्या खूप वाढत आहेत. मानसिक ताणामुळे शरीरावर जो वाईट परिणाम होतो तो पण आपण शवासनाने टाळू शकतो. सगळं शरीर शिथिल सोडायचे. आपली जी काही शरीरातल्या सगळ्या सिस्टीम आहेत, नर्वस सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे किंवा सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, आपले लंग्स आहेत, आपले पोटामधले अवयव आहेत, हे सगळे शिथिल सोडून त्या ठिकाणी शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो आहे. आणि माझे हे सगळे जे अवयव आहेत ते अगदी छान काम करत आहेत असं एक व्हिज्युअलायझेशन म्हणजे बघायचंय तुम्हाला आणि तेवढं शरीर अगदी शिथिल सोडून द्यायचंय. दीर्घ श्वसन चालू ठेवा.
हळूवारपणे बॉडी रिलॅक्स होती असं फील करून हळूच उठायचं आहे. मांडी घाला, सुखासनात या. आपण आता थोडा वेळ प्राणायामाचा अभ्यास करूयात. प्राणायाम हा आपल्याला खूप गरजेचा आहे. जो प्राणवायू आहे किंवा आपल्या शरीरामध्ये जी प्राणशक्ती आहे, ती प्राणशक्ती जेव्हा आपल्या शरीरामध्ये वाढते तेव्हा आपलं आरोग्य हे चांगलं राहत असतं. तर आपण जे ऑक्सिजन घेतो ती प्राणशक्ती नव्हे. ऑक्सिजन घेऊन त्याचं रूपांतर जेव्हा प्राणशक्तीत होतं तेव्हा आपलं आरोग्य चांगलं टिकतं. ऍक्च्युली आपली श्वास घेण्याची पद्धत पण आजकाल चुकते. आपण खूप असं शॉर्ट ब्रीथ करतो, म्हणजे अगदी फास्ट घेतो, फास्ट सोडतो. जर आपण कॉन्शियसली किंवा लक्षपूर्वक श्वास घेतला तर आपला तो श्वास बेंबीपर्यंत जाऊन आपले फुफ्फुसापर्यंत, पूर्ण फुफ्फुसापर्यंत श्वास जातो आणि मग तो शरीराला उपयुक्त ठरत असतो. त्यामुळे श्वसन हे आपल्या जीवनातलं अगदी अनंत चालू असणारी एक क्रिया आहे, पण तीच दुर्लक्षिल्या जाते आपल्याकडनं. तर श्वसनाकडे लक्ष द्यायला पाहिजे. म्हणून प्रत्येकाने रोज 10 मिनिटं तरी प्राणायामाचा अभ्यास करावा. टेक अ डीप ब्रेथ. लांब श्वास घ्या. लांब सोडा. 5 वेळेस लांब श्वास घ्यायचा आहे, 5 वेळेस सोडायचा आहे. नाडी शुद्धी प्राणायाम, अनुलोम विलोम. नाडी शुद्धी प्राणायामाला 2 नावं आहेत. अनुलोम विलोम पण तुम्ही म्हणू शकता. आपला डावा हात मांडीवर ठेवायचा आहे, चिन्मुद्रा करायची आहे आणि उजवा हात, उजव्या हाताचा अंगठा उजव्या नाकपुडीला, डाव्या हाताची नाकपुडी अनामिकेने बंद करायची आहे किंवा हलक्या हाताने ठेवा आणि 2 बोटं आपले हे जे आहेत ते आपल्याला भूमध्यामध्ये ठेवायचे आहेत. ह्या अभ्यास करताना आपल्याला एका नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, दुसऱ्या नाकपुडीने सोडायचा आहे. परत ज्या नाकपुडीने श्वास सोडला त्याच नाकपुडीने परत श्वास घेऊन अपोजिट नाकपुडीने सोडायचा आहे. त्याला म्हणायचं नाडी शुद्धी प्राणायाम. आपल्या ज्या 2 नाड्या असतात, इडा आणि पिंगला, सुषुम्ना नाडीचे 2 भाग, हे आपलं पूर्ण ब्रेनचं काम किंवा आपलं बुद्धी मनाचं काम त्या बॅलन्स करत असतात. शरीराचे 2 भाग बॅलन्स करणं ह्या नाडीच्या हातात असतं. आणि जर आपण अनुलोम विलोम 5 मिनिटंही रोज केला तर आपलं मेटाबॉलिझम पण चांगलं राहतं आणि आपलं सगळ्यात महत्वाचं सगळ्या सिस्टीम्सला ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. प्राणशक्ती वाढवण्यासाठी आपण नाडी शुद्धी प्राणायाम करतोय. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. वेळेअभावी आपण 5 आवर्तनं केलीत. डाव्या नाकपुडीने घेतला तर उजव्या नाकपुडीने सोडा, परत उजव्या नाकपुडीने घ्या, डाव्या नाकपुडीने सोडा. ही आवर्तनं तुम्ही अभ्यासाने कितीही करू शकतात. 5-7 मिनिटं, पण ह्या नाडीशुद्धी प्राणायाम करायला हरकत नाही. शक्यतो सकाळच्या वेळी करावा. आता आपण
सगळ्यांना आवडणारा कपालभाती प्राणायाम शिकणार आहोत. ज्यांना जमत असेल ते करत असतील तर फारच चांगलं आहे. कारण हा खरा कपालभातीचा जो अभ्यास आहे, आपल्या शरीरातले टॉक्सिन्स काढण्यासाठीचा अतिशय उपयुक्त असा प्राणायामाचा प्रकार आहे. आणि वजन जेव्हा आपलं खूप वाढतं, तेव्हा मेटाबॉलिझम स्लो झालेलं असतं. कारण आपल्या बॉडीमध्ये टॉक्सिन्स जमा झालेले असतात. तर आपण जो श्वास सोडतो, उच्छवास जो आहे, त्या श्वासातून आपण लंग्स मधले सगळ्या रक्तातले टॉक्सिन्स आपण बाहेर काढत असतो. त्यामुळे कपालभातीचा अभ्यास हा प्रत्येकाने करावा. लांब श्वास घ्यायचा आहे आणि सोडताना आपल्या पोटाचा जो काही सोडण्याचा जो वेग आहे, ते पोटातून आपल्याला श्वास बाहेर सोडायचा आहे. आणि तेवढी आवर्तनं जितकी शक्य आहेत, तेवढी करायची आहेत. आणि ऑटोमॅटिकली आपलं शरीर जेवढा आवश्यक आहे तो श्वास घेत राहतो. पण हा खरा श्वास सोडण्याचा प्राणायामाचा प्रकार आहे. लांब श्वास घ्या. मी जे केलंय ते थोडंसं स्पीडनी केलंय. पण ज्यांना जमत नसेल ते मध्यम गती पण घेऊ शकतात. लांब श्वास घ्या. पोटाचं आतमध्ये घेण्याची जी प्रक्रिया आहे, ती तुम्ही थोडी जास्त केली तर आपले पोटाचा पण जो घेर आहे, तो कपालभातीने कमी होतो. कारण इतक्या जोरात श्वास सोडला जातो, तर ते पोटाचे स्नायू, पोटाच्या ज्या मसल्स आहेत, त्या पण ॲक्टिव्हेट होतात आणि एक पिळदार आणि बांधेसूद शरीर तयार व्हायला मदत होते. अजून एकदा अभ्यास करूयात. कपालभाती प्राणायाम हळूहळू जसा जसा अभ्यास होतो तसा चांगला जमतो. सुरुवातीला आता मला तुम्ही कसं करतायत ते नाही दिसत आहे. पण जर तुम्ही कुठे योगाची बॅच जॉईन केलेली असेल किंवा तुम्हाला कोणी योगा इन्स्ट्रक्टर मिळत असेल, तर त्यांच्या ऑब्झर्वेशन खाली जर तुम्ही केलं, तर हे खूप चांगलं होऊ शकतं. आणि तुमचा 1 महिन्याचा अभ्यास झाल्यावर मग तुम्ही ते घरी पण आसन करू शकतात. कारण आसन हे जे प्रकार आहे, त्या ठिकाणी इन्स्ट्रक्टरची फार गरज असते. आपण फक्त हे ना इंट्रोडक्टरी सेशन करतोय, की तुम्हाला माहिती तरी व्हावी किंवा अवेअरनेस तयार व्हावं, मोटिव्हेशन व्हावं किंवा जे कधी-कधी ना काय होतं, कोणीतरी मोटिव्हेशन केलं, की आपण त्या सगळ्या गोष्टी करायला लागतो. त्यासाठी हा उद्देश होता. आणि आता आपण शेवट आपल्या 3 ओंकारांनी करणार आहोत. सगळ्यांनी चिन्मुद्रा करायची आहे. आपल्या मांडीवर आपले हात ठेवून आकाशाकडे तळवे ठेवायचे आहेत. पाठीचा कणा सरळ. लांब श्वास घ्या. लांब सोडा. आणि अ, उ आणि म चा उच्चार करत आपल्याला ओंकार घ्यायचा आहे. नाभीपर्यंत आपला श्वास पोहोचून ओंकार उच्चार झाला पाहिजे. दोन्ही हात एकमेकांवर रब करा, चोळा. दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर ठेवा.
चेहऱ्यावर ठेवा, सगळ्या शरीराला छान स्पर्श करा आणि हलक्या स्पीडनी डोळे उघडण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक अभ्यास करताना त्याला वेळ द्यावा लागतो. आज आपल्याकडे थोडासा वेळ बोलण्यातही जातोय, माहिती सांगण्यात पण जातोय आणि आसनात पण जातोय. कदाचित परिपूर्ण असं हे सेशन होऊ शकणार नाही, पण जितकं मी सांगण्याचा प्रयत्न करतेय तितका तुम्हाला त्याचा फायदा निश्चित होईल आणि हळूहळू तुम्ही हा अभ्यास सुरू करू शकतात. तर आजचं सेशन आपण असं थांबूयात आणि उद्याचं सेशन बरोबर 4 वाजता आपण सुरू करूयात. आज मला छान माहिती महासभेने सांगितली. छान माहिती सांगितली. सुंदर. काय होतं अजून जास्त वेळ घेतलं की मग त्याचा टेम्पो निघून जातो. 1.5 तास झाला ना हो. ऑलरेडी. आणि म्हणून म्हटलं. ऍक्च्युली काय झालंय, आसन सांगता सांगता प्रत्येक स्थितीतली आसन सांगायची इच्छा आहे. कारण प्रत्येक स्थितीतलं आसन 2 तरी आपण रोज केले पाहिजेत. म्हणून आपल्याला ते सगळं सांगण्याचा आपण प्रयत्न केला. उद्या आपण काय करूयात, उभे आसनं आपण टाळून आपण सरळ झोपून आणि पालथं झोपूनचे आसन करूयात. कारण आपल्याला ते खूप गरजेचे आहेत. आणि उद्या आपण भ्रामरीचा पण अभ्यास करूयात. म्हणजे आपला एक प्राणायामाचा अजून एक प्रकार उद्या आपल्याला ऍड करता येईल. हो ताई, चालेल. चालेल. कुणाला काही बोलायचं आहे? खूप विचारायचं आहे का कुणाला? उद्या आपण आहारावर काहीतरी सांगा ताई. आहारावर काहीतरी व्यवस्थित अजून थोडस इलॅबरेट करून. हो. माधुरीताई, आपण आणि तिसऱ्या दिवशीच क्वेश्चन विचारूया सगळे. काय काय? आपण सगळे प्रश्न तिसऱ्या दिवशीच विचारूया, कारण आज खूप वेळ झालेला आहे ना. हो हो हो. आणि उद्या मी हम्म, उद्या हम्म. पण काय करते, थोडं माहिती आहाराची कमी देते. परवा आपण पूर्ण ना आहार आणि आपलं रुटीन ह्याच्यावरच बोलूयात आपण. चालेल ते बेटर चालेल राहील. म्हणजे आसनं होतील उद्या आपली आणि थोडा आसन अभ्यास त्यांचा वाढू शकतो. चालेल ठीक आहे. चालेल. आणि ह्या 2 दिवसामध्ये तुम्हाला जे प्रश्न पडतात तुम्ही ते काढून ठेवा ना. तिसऱ्या दिवशी आपण त्याच्यावर चर्चा करू शकतो. नक्की नक्की नक्की. फक्त समजतंय का सगळ्यांना? हो हो. हो, खूप छान सांगितलं चला. अर्चना ताई. चला, थँक्यू. अर्चनाताई, खूप मस्त सांगितलं. सांगण्याची पद्धत पण तुमची खूप छान आहे. आवाज पण खूप छान आहे तुमचा. चालेल, थँक्यू. ऑनलाईन थोडं मला तरी अवघड जातंय सांगायला, पण ठीक आहे. आता सगळ्या महाराष्ट्रातल्या लेडीज आपल्याला कव्हर करायच्यात म्हणल्यावर पर्याय नाहीये. नाही, छान आला, व्यवस्थित आला आवाज सुंदर वगैरे. घेतला. चला, थँक्यू. उद्या छान भेटूया. घेतलं. उद्या छान दीड तास सांगितलं गेला सर्व. कळतच नाही. सर्व खूप छान. आसनं पण समजले. छान चालेल. सांगितलं, माहिती पण छान मिळाली. चला, थँक्यू. चालेल. उद्या सगळ्यांनी चालेल. काळजी घ्या की आपले आपले माईक बंद ठेवा. लहान मुलांच्या हातात देऊ नका मोबाईल. मग असं मध्ये डिस्टर्ब होतो. हा, सगळ्यांनी काळजी घ्या. जेव्हा आसनं चलो. करताय किंवा जेव्हा बघताय तर घरातले फॅमिली मेंबर आजूबाजूला कसे आहेत ते व्यवस्थित बघा. म्हणजे कसं का आपण हे महाराष्ट्रभर दाखवत असतो. त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी घ्या. ह्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. चालेल. उद्या भेटू 4 वाजता. चलो, नमस्कार ओके, बाय. सगळ्यांना. बाय. Thank you. थँक्यू. बाय. थँक्यू ताई. थँक्यू, बाय. बाय.